नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपैकी वास्तविक जीवनावरती अवलंबून आहे. ते वास्तविक जीवन म्हणजे कोणाचं? गौरांग मंचेकरांचं. या व्हिडिओमध्ये कोणताही पक्षी, प्राणी, पशु, पोकीमॉनला हानी पोचवलेली नाही आहे. या व्हिडिओमधला पोकीमॉन म्हणजे गौरांग मंचेकर. त्यांनी 10वीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत काय काय गोष्टी केल्या, कसा इव्हॉल्व झाला ते तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगत आहे. आणि कोणत्याही दुसऱ्या पशु प्राणीला ही गोष्ट नाही पटली तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा दुसरे लोक ते फॉलो करू शकतील. तर व्हिडिओ बघत राहा आणि व्लॉग ही एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरांग मंचेकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला आहे की करिअरवाला व्हिडिओ बनवायचा, जे मी चुका केल्या आहेत लाईफमध्ये, माझ्या करिअरमध्ये. व्हिडिओ इज नॉट बेस्ड ऑन एक्सपर्ट ॲडवाइस बिकॉज एक्सपर्ट किधर आहे एक्सपर्ट? आय कॅन नॉट फाइंड. चिप अँड डीप हे असं आम्ही खाऊन बघत होतो, ठीक आहे. तर मम्मीने हे खोललं. मम्मी आता आतमध्ये घेऊन गेली का माहिती का, आणि बोलते की हे शंकरपाळ्या आहेत. इज इट? तुझे ते शंकरपाळ्या नाही आहेत, शंकरपाळ्या आहेत, मसाल्याच्या शंकरपाळ्या बोलते, चटपट शंकरपाळ्या. ते सालसा डीप आहे वाटतं, काहीतरी आहे. स्वीट चिली गार्लिक डीप. स्वीट चांगलं आहे, मस्त ना. मला रील पण करायची होती बट जाऊ द्या. आता ही व्हिडिओ कशी चालली आहे म्हणून मी विचार केला की आपण एकदम लाईनीशीर करूया. मी आजकाल माहिती नाही का, मी ऑफिसमध्ये रोज एक प्रोटीन बार खातो. का माहिती का? पैसे झाडाला आलेत. जिमला तर जात नाही तिकडे, त्या जिम मुळेच ते इथे टाके पडले, इकडे टाके पडले. तेव्हा नुसतं नको जाऊ एवढं सकाळचं उठून अर्धवट झोपेमधनं, तर नाही ऐकायचं. गेला घाईमध्ये, पाणी नाही बघितलं, काय नाही, घसरला आणि इथे टाकले आणि इथे टाकले. आणि टाइम असं नाही, जिम केलंच पाहिजे. मी जाईल जिमला, बट आता खूप दिवसांपासून काय झालं की गणपती होते, नवरात्र होती, दिवाळी होती, त्याच्यामध्ये मग ते सगळ्या सणांमध्ये माझी व्हिडिओ वगैरे काहीतरी राहायच्या, मग ते राहायचं, मग ते मग सकाळी करायचो. टाइम नाही माझ्याकडे म्हणून मी जिमला जात नाही असं नाहीये. हा म्हणजे सॉर्ट ऑफ, बट मला जायचंय जिमला आणि जिम जायला पाहिजे माहितीये. कारण की मी जिम करूनच बारीक झालोय माहितीये का. मी अगोदर किती जाड झालेलो, आली मोठी, 100 किलो झालेलो वाटतं मी, 100 किलो. आता पोटापासून सुरुवात होते आणि मी आता 70 किलो आहे. कुठे ठीक आहे, जाईल आता ते लगेच. अरे मग तेव्हा माझ्याकडे फक्त काय काम होतं? कॉलेज, अभ्यास, जिम, बस. आता माझ्याकडे ऑफिसमध्येच 2 कामं संपून गेली. ऑफिस, रीड, युट्यूब. अरे मी असं नाही बोलत आहे, जिमला जाणारच आहे मी आणि जायलाच पाहिजे. माझी चुकी आहे, मी नाही जाते आणि मॅनेज करायला आणि नीटपैकी जिमला जाणार आहे. ट्रिपच्या नंतर तू बघ, समजी. तेव्हा तुला अभ्यास होता, तू 3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, कधी कधी तरी जिमला जायचो, अभ्यास करायचा. आणि सकाळी उठल्यावर तुझ्या डोळ्यावर झोप असायची, म्हणून सांगायची की नको जिमला जाऊ, संध्याकाळी जा. आणि त्या झोपेच्या ह्याच्यातच तर तू लक्ष नाही दिलंस ना. आणि घाई आहे, मला कॉलेजला जायचंय. डोळे मोठे आहेत माझे. सो त्या ट्रिपसाठी मम्मीने काय काय ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत, मी मम्मीला घेऊन दिलेल्या आहेत ॲक्सेसरीज. तर मम्मी लगेचच त्या ॲक्सेसरीज ॲज अ लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर तुम्हाला दाखवणार आहे. मला ते लहानपणापासून असं, दीदीला पण मी, ते कलरचे डबे असतात ना, 12 कलर गंध, ते असायचे ना माझ्याकडे, मी घेऊनच ठेवलेला. तर मग मी काय करायची, लहानपणी ती अशी लहान म्हणजे उभी राहत होती, तरी पण मी तिला घ्यायची मांडीवर आणि मस्त अशा टिकल्या बिकल्या करायची, ती मस्त अशी राहायची. हे ब्रेसलेट मला खूप आवडलेलं. मग एका हातात घड्याळ आणि एका हातात ब्रेसलेट, हे कानातले, सब मॅचिंग म्हणताय आपण को, कानातले शो. आणि असेच दुसरे कानातले तसेच सेम फॉर एस्थेटिक्स बोलते ना, ह्याच्यासाठी सगळे सेम हवं होतं मम्मीला. आणि हे जे कानातले आहेत ना, ते असे खडे बदलतात ना सगळे, शो इट, तसे आहेत. शो देम, सगळे खडे बदलतात. शो काय शो? उघडो हातलाय खडा, हा डिटॅच कर, माझ्या हातात दे. सगळं ग्रीन, निळा आहे ना, गोल्डन, आणि त्याच्या चेंज करू शकतात ह्याच्या आतमध्ये. माझ्याकडे तेव्हा पण होते, आता तू बोलशील काय पण बोलते, पण काय पण बोलते, हा ते तेव्हा पण होते माझे. तेव्हा लग्नाच्या आधी, म्हणजे मुलगी होती ना मी, म्हणून असं व्लॉग सारखा ठेवायचा होता. अँड ते पण ठेवायचं होतं बिकॉज बाकीच्यांना बोर नाही झालं पाहिजे. दॅट इज वाय असलेली असते. बोल, आज जेवायला काय बनवलेलं आहे? यू काय
मच्छी नाही येते. अच्छा ओके. यू मट काय तशी काय खाल्लीसच नाही. खाल्ली बट मग- दॅट वॉज माय मग म्हणून काय काही Now I am असं नाही vegetarian. करत. ज्यांनी शिमला मिरची सिमला मिरची. ते पप्पांना आवडते म्हणून. का खाता ते सांगा, आज सांगा. सांगा काय हे भाजी कशी झाली ती सांग. भाजी ठीक आहे बट चपाती आणि केळं का खातात ते आज सांगा. केळं पौष्टिक आहे. भाजी आवडते. त्याच्यावर खाणार पप्पांना नाही आवडली भाजी. आवडते. नाही ते तसंच करतात. भाजी आणि सगळं असलं ना की लोणचं हे काही ते आपण काय बनवतो लोणचं मुरंबा. मुरंबा. भाजी एवढी दिलीये तरी मुरंबा घेतात, चपातीत लावतात आणि खात बसतात. आणि भाजी भाताबरोबर खातात आणि डाळ पिऊन टाकतात. सांगा मस्त मस्त काय खाऊन तर नाही बघितली तुमची नाही खाणार. भाजीची टेस्ट सांगा. भाजी आवडते मला. ह्याच्यावर नाही थांबत. तू पापड जरी तळून दिला तरी तो चपातीत ठेवतात, गुंडाळतात, खातात. त्यांची आवड नाही कुठे बोलतोय, रिझन विचारलेलं फक्त. तेच ना. पीजीला राहायचे ना म्हणून. आणि मग हॉस्टेल भाजी एक दिवस नको, मग नाही मग चपातीला ते लावून खाणार. कारण मग भाजीच पाहिजे असते. मग मी इकडे आलोय की तुम्ही भाजी खा आणि भाजी सांगा की भाजी कशी झाली आहे. सर्वात बेस्ट. खाल्लीच नाही डायरेक्ट बोलते सर्वात बेस्ट. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द सेगमेंटचं मी नाव नाही ठेवलंय काय. हां बट मी तेच तुम्हाला सांगणार आहे की खूप लोक मला बोलत होते दीदीच्या व्हिडिओच्या नंतर की तू पण असे एक व्हिडिओ बनव फॉर 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड जे सायन्समध्ये घेतात आणि आणि जे इंजिनिअरिंगमध्ये असतात. मी ट्राय करायला की लवकर संपवेल, कारण की आणि इम्पॉर्टंट पॉईंट्सच कव्हर करायला जास्त खेचायचं आहे त्याच्यामध्ये नाही आहे, कारण की इट इज फ्रॉम स्टार्ट टू एंड A to Z असतं त्याच्यामध्ये. अजून आपण काय 1 2 3 4 नाही शोधू शकत. आता तर झोपायची वेळ आहे बट असेच व्हिडिओ घेतली कारण की आता मी शूट करत होतो. वाय नॉट वाय आय कॅनॉट आय विल. मी एकदम पूर्ण विचार करून तुम्हाला मी इथे बसलोय की काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे. असं नाही, 11th 12th स्टँडर्डच्या अगोदर जेव्हा आपण असतो ऑब्व्हियसली तेव्हा आपण 10th स्टँडर्डमध्येच असतो. तर लेट्स आपण पुढे जाऊया. पुढेच जाणार ऑब्व्हियसली, मागे जायचंच नाही. 10वी पासूनच सुरुवात. हा तेच 10वी मेन आहे ना. 10वी इज मेन. 12वी. हे असतं या लोकांचं. मला असं वाटतं 10वी इज नॉट मेन. बघतायत 10वीच्या नंतरच तुम्हाला विषय निवडायचे आहेत. Obviously. सायन्स आता मी तुला बघितलेलं आहे, नुसता 24 तास अभ्यास करत होतास. नाही असं एवढं पण नाही ते. हा ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला का. तरी पण विसरलो. हा ते व्हायचं, माणूस आहे, माणूस नाही चुकणार, मग मी मग कोण तेच चुकणार. सांगायची तुला. 2 तास मस्त अभ्यास कर, चांगले 2 तास झोप, 2 तास जरा टाइमपास कर, मग जरा माइंड एकदम. हेच मला बोलायचं आहे, कारण की मी काय काय गोष्टी चुकलो ते मी तुम्हाला सांगणार आहे. 10वीची प्रिपरेशन जेव्हा तुम्ही 10वीत पोहोचतात त्याच्या आदल्या 2 महिन्यापूर्वी चालू करायची, कारण की माझी ट्युशन टीचरमुळे मला खूप मेहनत झाली. माझ्या ट्युशन टीचरमुळे मला खूप हेल्प झालेली, मला पण आणि माझ्या बहिणीला पण. तर मला तुम्हाला सांगायचं की 10वी मध्ये जर तुम्ही आहात आता, कारण की मला माहिती आहे की माझे काय काय सबस्क्रायबर्स आता 10वी मध्ये आहेत. तर तुम्ही लोक 10वी चालू जेव्हा झालेली आहे 10वी तुमची, तेव्हा तुम्ही चालू करा. कशाने चालू करा? मॅथ्स, सायन्स असे जे इम्पॉर्टंट गोष्टी असतात ना, जे समजून घेण्याचे असतात, मगअप करायचे नसतात, समजून घेण्याचे असतात आणि तुम्हाला स्वतःहून करायचे असतात, ते तुम्ही नीटपैकी चालू करा, कारण की सगळा गेम त्याच्यावरती असतो. हिस्ट्री, जॉग्राफी, इंग्लिश वगैरे ते सगळी गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही नंतर करू शकता. तर 10वी मध्ये पहिली इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की तुम्ही तुमचा टाइम मॅनेजमेंट करायला शिका, कारण की त्याच्यामधनंच तुम्हाला म्हणजे पुढे तुम्ही कसं करू शकाल ते तुम्हाला तिकडनंच म्हणजे एक आयडिया येईल असं मला वाटतं, कारण की मी ते केलेलं. आणि मेन म्हणजे क्लास टीचर तुमच्यावर खूप मेहनत घेते, मग तिच्या मेहनतीला पण तुम्ही तसंच करायला पाहिजे. नाहीतर हा चला टिवळ्या बावळ्या आणि हे असं नाही, कारण ती पण शिकवत असते तुम्हाला त्याच्यासाठीच की तिला वाटतं आपल्या क्लासमधली मुलं एकदम फर्स्ट आली पाहिजे, हे आली पाहिजे. अजून एक तेच गोष्ट सांगायची होती की मस्ती करतात असं. 10वी मधलं तुम्ही एवढा स्ट्रेस नका घेऊ. 10वी मध्ये जर समजा चुकून कमी मार्क भेटले काही फरक नाही पडत. का माहितीये, मी सांगतो तुम्हाला. 11वी 12वी मध्ये चांगले मार्क भेटली पाहिजे, चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे. 10वी मधले जे पर्सेंटेज असतात दॅट इज ओनली फॉर युअर ज्युनियर कॉलेज. आणि ज्युनियर कॉलेज तुम्हाला कुठलंही भेटलं तर काही फरक नाही पडत, कारण की त्याच्यावरती तुमचं काय लाईफ डिपेंडेंट नसणार आहे. माझं कॉलेज एवढं पण काही खास नव्हतं 10वी 12वी मधलं, भले मला चांगले मार्क होते तरी पण 10वी मध्ये मला चांगले होते. हा तुमचं इंजिनिअरिंगचं कॉलेज मॅटर करतं, बाकीच्या कॉलेजचं मॅटर नाही करत. म्हणून 10वीचं फक्त हेच एक उद्देश असतं की तुम्हाला सायन्समध्ये घ्यायचं की कॉमर्समध्ये घ्यायचं, त्याच्या पुढचं तुम्हाला चांगले मार्क पाहिजेत. म्हणून एवढं स्ट्रेस नका घेऊ की 10वी मध्ये भाई 10वी आहे.
इट इज असं ट्रीट करा. बट असं नाहीये की तुम्ही काहीच अभ्यास नाही कराल. हा, मी माझं पर्सनली सांगतो की लोक बोलतात की सॅम्पल पेपर कर भाई, सॅम्पल पेपर कर. मी आयुष्यात आतापर्यंत कधीच सॅम्पल पेपर केले नाही. सॅम्पल पेपरच्या ऐवजी मी कॉन्सेप्ट क्लिअर करायचो. मी आणि माझी एक मैत्रीण होती, आम्ही कधी सॅम्पल पेपर जास्त असे केलेले टच नाही. मी एखाद दुसरं केलं होतं, नाही असं नाही, बट मी ते जास्त टाइम वेस्ट वाटायचा मला. सॅम्पल पेपर काय सेम पेपर येणार आहे का पेपरमध्ये? नाही, काहीच नाही होत तसं. लोक बोलतात की अरे सेम नाही, फालतूगिरी असते ती. उगाच टाइम वेस्ट नका करू. तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करा. उद्या जाऊन कुठलाही प्रश्न आला, उलटा फुलटा प्रश्न आला, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकाल. मी मनाने पूर्ण 2-2 पेज भरून लिहायचो, कारण की माझा कॉन्सेप्ट क्लिअर होता. लोक असंच नाही बोलत की एवढे सप्लिमेंट वगैरे का घेतो, बिकॉज माझा कॉन्सेप्ट क्लिअर होता. मला स्वतः फ्रीडम होता की मी लिहू शकतो त्याच्याबद्दल, त्या पॉईंटबद्दल मी लिहू शकतो. म्हणून मग तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि तुमचं बोलतात ना कॉन्टेंट पण वाढतं. आणि मग समोरच्याला कळतं की भाई तुला येत आहे, तुला कॉन्सेप्ट येतोय. 10वीचे असतात तसे टीचर्स की तुम्हाला दिसतं की तुमचा तो मुलगाने कॉन्टेंट चांगला लिहिलेला आहे त्या मार्कामध्ये, मग ती लोक वाचत नाही आणि मग ती लोक चांगल्यापैकी मार्क्स देतात. दिस इज द रिअल हॅक. म्हणजे तुम्ही केलं पाहिजे जस्ट बिकॉज तुम्हाला इझी होईल पण चांगलं पाहिजे. की एवढंच असं टेन्शन नका घेऊ. फोकस करा तुमच्या प्रिलियम्स वरती, स्कूलच्या असेल, तुम्ही जर ट्युशन्सला जात असाल तिकडे, आणि तुमच्या कॉन्सेप्टवरती फोकस करा आणि नीटपैकी टाइम मॅनेज करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस होणार तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट्समध्ये, तेवढं तुम्हाला जास्त इझी होईल. तर मी 10वी मधला तर एवढं नाही बोलणार काय, कारण की मला असं वाटतं की इट इज 10वी, तुम्ही करू शकता. नाव लेट्स मूव्ह ऑन टू 11th-12th. हा, तर आता आपण मी ते 10वी वरती टिक करतोय. जर कोणालाही काय असेल क्वेश्चन तर हे बघा, जर कोणालाही काही असेल ना डाऊट, विचार नका करू, अभ्यास करा चुपचाप. असं नाही, मला विचारा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी लिहेल. मला असं वाटतं की पहिले जर तुमची 10वी झाली आहे, तुम्ही नीटपैकी कॉलेज चूज केलेलं आहे, तर सर्वात पहिले काय केलं पाहिजे बोल? आणि अभ्यास तर करतच राहायचं. आणि कॉलेज वगैरे सगळं भेटलंय, मग काय करणार? मग कॉलेजलाच जाणार ना? नाही, सर्वात पहिले मजे करायचे, फिरायला जायचं आणि मजे करणारच, ठीक आहे. आणि सर्वात पहिलं जिमला जायचं. मी ती चुकी केली की मी 10वी संपल्या जिमला नाही गेलो, पहिलं जिमला जायचं. समजलं? बिकॉज जसं जसं तुम्ही मोठे होत जातात, जसे जसे तुम्हाला पंख फुटत जातात, पर्सनॅलिटी जर तुमची चांगली पाहिजे म्हणून. कळलं? मी पण गेलो आहे जिमला. मी जरा खूप हेल्दी होतो अगोदर, तो मी आता कमी झालोय. अगोदर किती झाले लोक, हे लोक काय करायचे, स्वतः अर्धवट खायचे आणि मला हे घे खा, हे घे खा, मी खाऊन टाकायचो आणि मग झालो असं गोल. आता पण तेच होतंय. गोल होण्यात प्रॉब्लेम नाहीये, बट मला ते नव्हतं आवडत म्हणून. ठीक आहे. तर मला असं वाटतं फर्स्ट पॉइंट मजा करा आणि मग जिमला जा. सेकंड पॉइंट मी बोलेल की इंट्रोस्पेक्शन करा की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय पुढे जाऊन. तुम्हाला जर अशा गोष्टी आवडतात, म्हणजे आम्ही जसे करतो इंजिनिअरिंग वगैरे, तर चुपचाप सायन्स घ्या. जर तुम्हाला डॉक्टर वगैरे करायचं आहे, तुम्हाला काय रिसर्च सायन्स ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर सायन्स घ्या. टेकमध्ये इंटरेस्ट आहे सायन्स घ्या. हे सगळ्या गोष्टी इंटरेस्ट असेल तुम्हाला तर सायन्स घ्या. आता आपल्याकडे ChatGPT वगैरे आहे, तुम्ही विचारू शकता. तुम्ही सांगू शकतात की मला ह्या गोष्टी आवडतात, व्हॉट शुड आय डू दॅट, यू कॅन डू दॅट म्हणून. ठीक आहे. पैसा वगैरे आणि कॉमर्स वगैरे वाले गोष्टी तुम्ही कॉमर्स घ्या. कॉमर्स खूप बरं आहे, बट कॉमर्सच आहे वेगळी गोष्ट की सायन्स सर्व्हिसला पण ते बरं पडतं असं नाहीये. त्याच्यानंतर BMS किंवा दुसरं हे खूप चांगलं आहे. बट मी का सांगतो का, जर तुम्ही कॉमर्स घेतलं यू कॅनॉट डू सायन्स वाली गोष्टी. जर तुम्ही सायन्स घेतलं यू कॅन डू मॅनेजमेंट वाली गोष्टी. कळतंय? दिस इज द डिफरन्स. जर तुम्ही कॉमर्स घेतलं तर तुम्ही ऑब्व्हियसली ते सायन्सच्या गोष्टी घेणार नाही, करायची पण इच्छा पण नसणार. ऑब्व्हियसली मी काय बोलतोय मी. बट तुम्ही बघा, जर तुम्ही सायन्स घेतलं, जर तुम्ही एक ट्राय दिला की तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला इच्छा आहे, बट सायन्समध्ये तुम्ही वेगवेगळे असे आहे ज्याच्यामध्ये टेक वगैरे काहीच नाहीये, काय नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये पण मॅनेजमेंट वगैरे जाऊ शकतात. ओपन जागा. कारण की पुढे जाऊन ना तुम्हाला असं कळेल की डिग्री डझंट मॅटर दॅट मच, इट डज, बट युअर स्किल्स मॅटर. तर मला असं वाटतं की तुम्ही ते पहिला इंट्रोस्पेक्शन करा आणि तशा रिलेटेड कॉलेज वगैरे घ्या आणि तशा रिलेटेड तुम्ही तो कोर्स घ्या. मी कॉलेजमध्ये बायोलॉजी उडवून टाकलेलं, कारण की मला गरज नव्हती. मला डॉक्टर नव्हतं बनायचं, म्हणून मला इंजिनियर बनायचं होतं, मला कॉम्प्युटर सायन्स करायचं होतं, मला टेकमध्ये जायचं होतं. मी टेकमध्ये आहे आज, आय एम हॅपी.
म्हणून मी कॉम्प्युटर सायन्स घेतलेलं, बायफोकल म्हणून सायन्स घेतलेलं. सायन्समध्ये पण बायफोकल, पीसीएमबी पीसीबी असतं, पीसीएमबी आणि पीसीएम असतं. मी पीसीएम घेतलेलं, बी ड्रॉप केलेलं कारण की बी मध्ये खूप मार्क जातात, तर सीएस मध्ये खूप चांगले मार्क्स भेटतात. ते पण एक रिझन होतं म्हणून. आणि मेन रिझन म्हणजे मला सीएस आवडतं म्हणून. आर्ट्स पण खूप चांगली फील्ड आहे, त्याच्यामध्ये खूप चांगलं एक्सप्लोर करण्यासारखं आहे. खूप जर तुम्ही त्याला नीटपैकी समजून घेतलं, इट इज व्हेरी मच बेनिफिशियल. तर ते तुम्ही करू शकता. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवलंय. हे बघ, माझ्यामध्ये डोक्याला ताप द्यायचा नसेल तर सरळ कॉमर्स घ्यावं माणसाने. नाही तरी म्हणते पप्पांना सांगा बिझनेस टाका, तुम्ही त्या बिझनेस मध्ये जा. बिझनेस सगळ्यांनाच नाही जमत. जमवला तर जमतो. शोधलं की, अस्मिता कसं बोललेली, शोधलं की सापडतं. मी बोलतो केलं की होतं. तर मी आता स्पेशली तुम्हाला सायन्स बद्दल बोलेल. कॉमर्स खूप चांगली फील्ड आहे. माझ्याकडे खूप असे मित्र आहेत जे कॉमर्स फील्ड मध्ये आहेत. खूप मस्त चाललंय. अभ्यास त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथ तुम्हाला असं वाटत असेल कॉमर्स इझी आहे, नाही. कॉमर्स खूप डिफिकल्ट आहे, खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. कॉमर्स खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला बॅलन्स शीट्स असतात, बाकी काय काय गोष्टी असतात, मॅनेजमेंट वगैरे गोष्टी असतात, सॉफ्ट स्किल्स वाल्या पण गोष्टी असतात. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला मॅनेज करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फील्ड, बीएमएस वगैरे हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आणि खूप डिफिकल्ट पण असतात कम्पॅरेटिव्हली. मला असं वाटतं की सायन्सवाल्या गोष्टीमध्ये कॉन्सेप्टचं डोकं तुम्हाला खूप लावावं लागतं आणि कॉमर्सवाल्या गोष्टीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल नॉलेज खूप पाहिजे आणि चांगलं पाहिजे असं मला वाटतं. सायन्समध्ये पण खूप, आता मी ज्या फील्डमध्ये त्याच्यामध्ये मॅथ्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर मी तुम्हाला आता नेक्स्ट सांगतो सायन्सवाल्याकडे. जर तुम्ही सायन्स घेताय, अभ्यास करायचा, मजा मारायची, अभ्यास करायचा. कळलं? कारण की सायन्स मला असं वाटतं की डिफिकल्ट आहे. सायन्समध्ये तुम्हाला केमिस्ट्री, फिजिक्स हे तुम्ही 10वी पासून नाही शिकलेलं आहे. ऑब्व्हियसली कॉमर्समध्ये पण मजा करायची बोलतोस तू, केली मी. आणि नंतर काय सगळं झाल्याच्या नंतर उगाच मी हे केलं, मी तेव्हा रिग्रेट झालेला मला. बट आता कळतं ना की आय एम ऑन द बेटर पोझिशन. तर मला ते वाटतं की ते जे रिग्रेट केलेलं मी, चांगलं मिळाल्यावर तुला असं वाटतं तेव्हा तर रडत होतास की नाही मी अभ्यास करायला अजून पाहिजे होतं. हा ते बोललो ना तुला की ते होतं, ते रिग्रेट आलेला मला. दुसऱ्यांना नको सांगू मजा करा. अरे मग मी सांगतोय की मजे करा जराशे. तो रिग्रेट चुकीचा होता माझा. मग मी आता ज्या पोझिशन मध्ये आहे, आय एम हॅपी, आय एम अर्निंग मच म्हणून. कळलं? सायन्स मध्ये तुम्ही खूप काय फील्डमध्ये जाऊ शकतात. कॉलेज तुम्ही कुठलंही घ्या, 11-12 साठी कॉलेज तुम्ही कुठलंही घ्या, फरक नाही पडत. बट 11th आणि 12th मध्ये जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, सायन्सच बोलतोय मी, कॉमर्ससाठी तुम्ही काय तुम्हाला MBA किंवा मॅनेजमेंट रिलेटेड किंवा कॅट रिलेटेड त्याचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा, कारण की आहे इम्पॉर्टंट आहे. 11-12 इज द थिंग, इज द बोलतात ना इम्पॉर्टंट ड्युरेशन. हा इम्पॉर्टंट ड्युरेशन की जरासं लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं. मी एक गोष्ट चुकी केलेली, तर मला असं वाटतं की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. 11th आणि 12th लक्ष भरपूर द्यावं लागतं, हेच तर मी सांगते. 11th आणि दीदीला आणि तुला दोघांनाही बघितलंय, म्हणून मी बघितलं दीदी मस्त एन्जॉय करत होती आणि तू नुसता एकदम बोलतात ना सगळ्याचा भार घेऊन बस. तर हे बघा, 11th आणि 12th मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. तुम्ही त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे, बिकॉज तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज किंवा तुम्हाला डॉक्टर वगैरे करायचे आहे, त्याचे कॉलेजेस तुम्हाला जर चांगले हवे असतील तर ते पूर्ण डिपेंड करतं. आणि डिग्री कॉलेज तुमचं सर्वात जास्त डिपेंडिंग फॅक्टर बनवू शकतं. नाही असं मी असं बोलत नाही की 100%, बट 40% इट वुड बी व्हेरी मच हेल्पफुल. जर तुम्हाला चांगले कॉलेजमधनं जर चांगली प्लेसमेंट भेटते तर खूप चांगलं असणार आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं आहे तर असं बोलू शकतात की तुम्हाला एक खूप मोठा पुश भेटू शकतो. त्याचसाठी मी तुम्हाला बोलतोय की 11th आणि 12th इज द डिसाइडिंग फॅक्टर. तुम्ही चांगल्यापैकी काम करू शकता तुमच्यावरती. तेवढा टाइम द्या, असं नाही मजा करा. मी तर खूप मजा केली. 11वीत मी कॉलेजलाच गेलो नाही, बिलकुल पण गेलो नाही. फक्त प्रॅक्टिकलला जात होतो. फक्त प्रॅक्टिकल का? कारण की मला 12वी मध्ये सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे होते. 12वीचे सगळे कॉन्सेप्ट मी सगळे क्लिअर केले, कारण की मला पेपर ठोकायला आवडतो. कळलं? मला सगळं पेपर मनाने लिहायला आवडतो, म्हणून मी सगळेचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर केले. मला केमिस्ट्री, तुम्ही आता पण मला केमिस्ट्रीचा कुठलाही टॉपिक विचारला ना, मी आता तुम्हाला सांगेल, कारण की माझे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत केमिस्ट्रीचे. म्हणून ते एक गोष्ट आहे. जेई असते, नीट असते, आर्किटेक्ट जर तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी पण एक गोष्ट असते.
तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्ही बघू शकता, जसे IITs कॉलेज असतात, NIT असतात, IIIT असतात, नीटवाल्यांसाठी एम्स वगैरे असतात. ते गोष्टी ऑब्व्हियसली खूप प्रेस्टिजियस आहेत. जर ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही JEE नीटमध्ये फोकस करायला चालू करा फ्रॉम 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड, बिकॉज इट इज डिसाइडिंग फॅक्टर. ते तुम्हाला सिरियसली घेतलं पाहिजे इफ यू आर इन युअर सायन्स डोमेन. कळलं? जर नाही होत असेल, नो प्रॉब्लेम. मी IIT मध्ये आहे का? नाही. आय एम डुईंग वेल? येस. काय फरक नाही पडत. बट तुम्हाला खूप चांगला पुश भेटू शकतो. मला पुश नाही भेटला, मला बोलतात ना ऑफ कॅम्पस प्लेसमेंटसाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. तुम्हाला ऑन कॅम्पस प्लेसमेंट तिकडे चांगली भेटू शकते. हे फरक असतो. दॅट इज वाय बोलतात की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चांगली केली तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल आणि मग त्या कॉलेजमध्ये तुम्हाला हेल्पफुल होईल. मी क्लासला गेलोच नाही, मी घरी बसून माझे कॉन्सेप्ट क्लिअर केले. माझ्या मॅथ्सचे, माझ्या फिजिक्सचे, म्हणजे हे 2 गोष्टी होती जे माझे वीक होते. सर्वात स्ट्रॉंग माझी गोष्ट होती जी होती केमिस्ट्री. तर माझं असं होतं की मला केमिस्ट्री आता मी सोडून दिलेलं अभ्यास करणं, कारण की मला मॅथ्स चांगलं करायचं होतं. आणि मॅथ्समध्ये मला किती भेटले बोल? 94 आउट ऑफ 100. कळलं? तर मला ते एक गोष्ट आहे की आपले कॉन्सेप्ट नीटपैकी करा, मग झालं. मी तेव्हा मग बोलतोय की 12th स्टँडर्डमध्ये पण मी कधीच प्रॅक्टिस पेपर केले नाही. आणि साईड बाय साईड 11th-12th स्टँडर्डला मी साईड बाय साईड पण बोलेल, किंवा मी असं बोलेल की मॅक्सिमम टाइम तुम्ही तुमच्या JEE नीटवरती फोकस करा. कळतंय? नाही भेटलं काही फरक नाही पडत, बिलकुल पण फरक नाही पडत. बट जर चांगलं कॉलेज भेटलं तो खूप हेल्पफुल आहे. मला माझं कॉलेज भेटलं JEE मुळे भेटलं, आणि ते खूप बेस्ट कॉलेज होतं आफ्टर. त्याच्यानंतर म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये खूप प्रेस्टिजियस आणि खूप रिनाउंड कॉलेज होतं, आणि त्याची प्लेसमेंट कॅम्पस पण चांगली होती असं मला वाटायला बट नव्हती. आणि एक गोष्ट आहे की यूज इंटरनेट वाईजली. 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डचे सगळे कॉन्सेप्ट आपल्या युट्यूबवरती आहात, कारण की इंजिनिअरिंगमध्ये पण मला युट्यूबनेच हेल्प केलेली आहे. कळतंय? युट्यूब इज बेस्ट. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला 12th स्टँडर्डचेच गोष्टी कॉन्सेप्ट असतात, आणि इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर असंच असतं की तुम्हाला त्या फर्स्ट इयरमध्ये खूप सारे KT लागू शकतात. म्हणून 11th-12th स्टँडर्डचा जर तुमचा अभ्यास आहे तो क्लिअर आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तुमचा चांगल्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, तर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला काहीही फरक नाही पडणार. काय वाटतं तुला? इंजिनिअरिंग मी झाली आहे. यू आर इंजिनियर, मग घरात सगळं जेवण वगैरे करते, यू आर इंजिनियर. जे पण माणूस काय मग तू बनवतेस, यू आर इंजिनियर. हे हॉटेल मॅनेजमेंट करावं नाही, जेवण करायचं. मग ते तू डोक्यात घेते ना की काय कधी काय टाकायचंय, कसं बनवायचंय. बघ 11 दिसतंय मला, यू आर इंजिनियर. हे बघा तुम्हाला पण दाखवतो. दिसलं? कॅरियरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसलेलं आहे, म्हणजे दिस इज युअर साईन. आणि आताच फक्त, नंतर तो मजेच आहे लाईफ मध्ये. मग तो पण विसरायला होतो. हा, तर आता आपण बोलूया इंजिनिअरिंग मध्ये. इंजिनिअरिंग मध्ये मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल की एन्जॉय करा, चांगल्यापैकी एन्जॉय करा. तुम्हाला इंजिनिअरिंगचा असा ड्युरेशन जो असतो ना 4 वर्षाचा, आयुष्यात कधीच तुम्हाला नाही भेटणार आहे. मी बघा, मी बोलतोय अगोदरच की मी एक्सपर्ट नाहीये. मी जे गोष्टी केल्या, मी जे एक्सपिरियन्स घेतला आणि ज्या गोष्टीमधनं मला बेनिफिट झाला ते मी तुम्हाला सांगतोय. ज्या गोष्टीमधनं मला बेनिफिट नाही झालं, का नाही झालं, कसा होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगितलं. नीटपैकी ब्रांच चूज करा. जर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जात आहात, मी नीटचं नाही बोलत आहे कारण की नीटचं मला माहिती नाहीये, ठीक आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जात आहात तर नीटपैकी ब्रांच चूज करा. हे बघा, मी तुम्हाला सांगतो CS, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, IT. CS IT सेम आहे म्हणून मी फक्त CSच बोलतोय. IT इज सेम CS आजकाल तर. हा ठीक आहे, CS, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल हे 4 असे वाईड आहेत. वाईड हे प्रिंटिंग जाऊ दे, ठीक आहे. तर CS मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला CS का घ्या, कधी घ्या, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कॉम्प्युटर नॉलेज किंवा कोडिंगचं नॉलेज किंवा तुम्हाला असं सॉफ्टवेअर बघून वाव व्हॉट इज दिस असं तुम्हाला होतंय आतमध्ये मनापासून की आणि तुम्हाला आवडतंय की वाव हे कसं बनवलं असेल, काय बनवलं असेल, तर तुम्ही CS घ्या. आणि मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतं स्किल्स. CGPA पण असतं. CGPA 40%, बाकी 60% स्किल्स. तुम्ही फर्स्ट इयर मध्ये पहिली गोष्ट हेच करा की तुम्ही ती फील्ड एक्सप्लोर करणार आहात की तुम्हाला ती फील्ड ऍक्च्युअल मध्ये कशी आवडते आणि काय रिझन आहे तुम्हाला ती गोष्टी आवडतात ते तुम्ही एक्सप्लोर करा. कारण की मी तुम्हाला मेन सांगतो की ही गोष्ट जी आहे
जर मनापासून नाही येत आहे तुम्ही नाही करू शकणार. मी खूप लोकांना बघितलेलं आहे की भाई कोडिंग में घुसे, नहीं आ रहा, क्यों, कैसे आएगा, नहीं आएगा. जर त्यांना मनापासूनच, जर आपको मन से ही क्वेश्चन नहीं आ रहा है कि मेरे को ये क्यों नहीं जमता है, तर तुम्हाला करावं लागेल. फर्स्ट इयर मध्ये काय करा, फर्स्ट इयर मध्ये एक लँग्वेज पकडा, ती लँग्वेजचं सर्वस्व द्या त्या लँग्वेजला. सर्वस्व जसं तुम्ही मजा करणार आणि तुम्ही फेस्टमध्ये वगैरे इन्व्हॉल्व्ह व्हा, तसंच सर्वस्व त्या लँग्वेजला द्या फर्स्ट इयरमध्ये. आणि फर्स्ट इयरमध्ये ती लँग्वेज जेव्हा तुम्ही कराल, त्याचे कॉन्सेप्ट करा, त्याचे प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे युट्यूब आहे, तुम्ही आता माझा पण बघताय युट्यूबवरती, त्याच युट्यूबवरती मी कोर्स केलेला. मॉश प्रोग्रामिंग म्हणून एक माणूस आहे, त्यांनी मला पायथन शिकवलंय युट्यूबमधनं. विचार करा, खूप सोपं आहे, पायथन खूप सोपं आहे, जावा खूप सोपं आहे. त्याचे प्रोग्रामिंग बेसिक्स क्लिअर करा, कारण की जर तुमचे फर्स्ट इयरमध्ये प्रोग्रामिंगचे बेसिक्स क्लिअर आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर कोणीही तुम्हाला रोखू नाही शकणार तुम्ही काय काय पुढच्या गोष्टी लर्न करायला. फर्स्ट इयर पासूनच जर तुमचे प्रोग्रामिंगच्या गोष्टी क्लिअर आहेत तर तुम्हाला खूप हेल्प होणार आहे इन युअर रिटन एक्झाम्स ऑल्सो अँड इन युअर इंटरव्ह्यूज ऑल्सो. म्हणून फर्स्ट इयरमध्ये हे गोष्टी लक्षात ठेवा. नंतर आपलं खूप सारे कॉन्सेप्ट असतात त्याच्यामध्ये, जसे UPS कॉन्सेप्ट असतात, डेटाबेस कॉन्सेप्ट असतात, DSA कॉन्सेप्ट असतो. थेरेटिकली एकदम क्लिअर करा. UPS कॉन्सेप्ट थेरेटिकली तुमचे क्लिअर असले पाहिजे, कारण की ते इंटरव्ह्यूला हेल्प होतात. डेटाबेस कॉन्सेप्ट तुमचे थेरेटिकली क्लिअर असले पाहिजे, कारण की ते इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. DSA कॉन्सेप्ट तुमचे थेरेटिकली इम्प्रूव्ह असले पाहिजे, थेरेटिकली तुमचे एकदम नीटपैकी असले पाहिजे, बिकॉज ते इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे जर तुमचे थेरेटिकल कॉन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्ही प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट इझिली करू शकता. फर्स्ट इयरमध्ये तुम्ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज घेतली आहे त्याचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स चालू करा, कारण की इंजिनिअरिंगमध्ये जर प्रोजेक्ट तुमच्याकडे नाही आहेत, यू हॅव नथिंग. की प्रोजेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला कशावरनं जज करणार, प्रोजेक्ट्स. म्हणून जी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही घेतली आहे त्याचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स करा, कारण की मग तुम्हाला त्याच्याने प्रॅक्टिस होईल. सेकंड इयरमध्ये मी तुम्हाला सांगतो की काय करा, जे पण तुम्ही थेरेटिकली अभ्यास केलेला आहे सेकंड इयरमध्ये त्याला नीटपैकी प्रॅक्टिकली करा. प्रोग्राम करा, कोड करा. कोड जे तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज चूज केलेली त्याच्या थ्रू तुम्ही वेगवेगळे प्रश्न सोडवा. आपल्याकडे भरपूर सारे हे आहेत, वेबसाईट्स आहेत. लीड कोड आहे, हॅकर रँक आहे, अजून मी लीड कोड आणि हॅकर रँकच वापरायचो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही खूप सारे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकतात. तुमच्याकडे डेटा ल्युमर आहे, डेटा ल्युमर मी आजपासून यूज करतो. त्याच्यामध्ये तुम्ही SQLचे वगैरे डेटाबेसचे कॉन्सेप्ट तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतात. खूप हेल्प होईल तुम्हाला. जर नसेल केली आता चालू करा नाव आफ्टर दिस व्हिडिओ. थोडे जास्त स्ट्रेस नका देऊ, थोडे प्रोग्राम चालू करा. असं नाही एका दिवसाला एक प्रोग्राम सॉल्व्ह करा, खूप हेल्प होईल तुम्हाला. खूप काहीतरी एक दिवस प्रोजेक्ट करा त्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमधनं. सेकंड इयरमध्ये हे सगळं करा तुम्ही. आणि मग सेकंड इयरमध्ये तुमच्या सेकंड सेममध्ये तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्शन करा की तुम्हाला आता कुठल्या डोमेनमध्ये जायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मशीन लर्निंग असते, वेब डेव्हलपमेंट असते, बॅकएंड डेव्हलपमेंट असते, अँड्रॉइड डेव्हलपमेंट असते, iOS डेव्हलपमेंट असते, आणि मन स्टॅक, मीन स्टॅक, फुल स्टॅक, आणि डेटाबेस, SQL डेव्हलपर, हे सगळं असतं. आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स, AI, हे सगळं जे तुम्ही लावू शकता डोकं त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते पहिलं इंट्रोस्पेक्शन करा की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे. आणि मग सेकंड इयरच्या सेकंड हाफपासून तुम्ही त्या पर्टिक्युलर डोमेनचा सायमल्टेनियसली कोड सॉल्विंग आणि स्वतःचा कॉन्सेप्ट सॉल्विंग अबाउट डेटा स्ट्रक्चर्स त्या गोष्टीमध्ये डोमेनमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा आणि ते जरासा समजून घ्या, कारण की त्याच डोमेनमध्ये पुढे जाऊन तुम्हाला जॉब भेटणार आहे. कॉलेजची जेव्हा पण एक्झाम्स येणार, एक्झामच्या आदल्या 1 महिन्यामध्येच अभ्यास करा. त्याच्या एक्झामच्या आदल्या 1 महिन्याचा अभ्यास करा. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तुमचा, फर्स्ट इयरमध्ये प्रोग्रामिंगचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्ही इझिली पेपर ठोकायचो. एक प्रश्नाचं उत्तर मी 2 पेज लिहायचो, कारण की मला कॉन्सेप्ट माहिती होतं. वेन यू आर इन युअर थर्ड इयरमध्ये जेव्हा तुम्ही थोडेफार कुठेतरी तुमच्या डेटा स्ट्रक्चर्सला वगैरे खूप स्ट्रॉंग असाल आणि तुम्ही डोमेन पण एक्सप्लोर केलेला आहे, डोमेन पण तुम्ही त्याच्यामध्ये जरासा अभ्यास केलेला आहे, जरासे प्रोजेक्ट्स करायला चालू करा त्या डोमेनमध्ये तुम्ही थर्ड इयरमध्ये नाही, सेकंड इयरमध्ये पण जो डोमेन तुम्ही चूज केला. आता मी डोमेन चूज केलेला मशीन लर्निंग, तर त्याच्यामध्ये मी भरपूर सारे वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले. पॉवर BIचे डॅशबोर्ड्स वगैरे बनवायचो, कारण की डेटा अनालिटिक्स त्याच्या रिलेटेड होतं, म्हणून मी ते सगळ्या गोष्टी केल्या. जसं पायथन, पॉवर BI, एक्सेल, अजून हे सगळे स्किल्स, हे सगळे टूल्स तुम्हाला यायला पाहिजे, कारण की ते सगळ्यांना लागतात. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये पण जाल वगैरे तुम्हाला ते येणार आहेत गोष्टी.
जराशा गोष्टी यायला पाहिजे ते. आता आपण परत वळूया की थर्ड इयर सेकंड इयर मध्ये जेव्हा तुमचं डोमेन तुम्ही चांगल्यापैकी चूज केलेलं आहे किंवा तुम्ही जरासं पण एक्सप्लोर केलेलं आहे किंवा नाहीही केलेलं आहे, तर इंटर्नशिप्स अप्लाय चालू करा. मी माझी सेकंड इयर मध्ये माझी फर्स्ट इंटर्नशिप चालू झालेली स्टायपेंडेड इंटर्नशिप होती. बिकॉज माझं कुठेतरी प्रोग्रामिंग प्रॅक्टिस चांगले होते म्हणून मला इंटर्नशिप भेटलेली आणि माझे मार्क्स पण चांगले होते. फर्स्ट इयरमध्ये माझे मार्क्स चांगले होते, तर त्याच्यावरती पण मला तो एक बेनिफिट भेटला. आणि मी रेझ्युमेमध्ये माझे छोटे छोटे प्रोजेक्ट्स ऍड केलेले माझ्या त्या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू. हे बघा, इंटर्नशिप्स नाही भेटले, ओके, भेटले, इट्स गुड. इट विल ऍड अ व्हॅल्यू इन अ रेझ्युमे. जर तुमच्याकडे इंटर्नशिप आहे, माझ्याकडे इंटर्नशिप आहे, ह्याच्याकडे इंटर्नशिप आहे का? नाही आहे. मग ह्याला का घेतील? आपल्या दोघांना घेतील ना. कळलं? जर तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे, माझ्याकडे प्रोजेक्ट आहे, ह्याच्याकडे प्रोजेक्ट नाही, तर ह्याला का घेतील? ह्याला मी घेणार, ह्याला माझा आहे, बट ह्याला का घेतील? असं गोष्ट आहे. म्हणून इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट तुमच्याकडे असलं पाहिजे असं बोलतात. इंटर्नशिप नाही आहे, इट इज गुड. इंटर्नशिप जर तुमच्याकडे नाही आहे, ओके. इंटर्नशिप जर तुमच्याकडे आहे, इट इज गुड. तो डोमेन चूज केलाय, जसं मी मशीन लर्निंग चूज केलंय, तर त्याच्यावरती मॅक्सिमम शिकायला चालू करा. मॅक्सिमम त्याच्यावरती शिकायला चालू करा. कारण की 4th इयरमध्ये तुम्ही त्याच डोमेनच्या बेसिसवरती तुम्ही इंटर्नशिप्स किंवा तुम्ही जॉब शोधणार आहात त्याच्याच बेसिसवरती. म्हणून 3rd इयर इज द टाइम वेअर यू शुड एक्सप्लोर युअर डोमेन. 2nd इयर इज द टाइम वेअर यू शुड एक्सप्लोर युअर प्रोग्रामिंग प्रॅक्टिसेस, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम्स, हे सगळे गोष्टी तुम्ही त्या डेटाबेस, हे सगळ्या गोष्टी तुम्ही 2nd इयरमध्ये चांगल्यापैकी एक्सप्लोर केले पाहिजे. 3rd इयरमध्ये तुम्ही त्या गोष्टी नीटपैकी प्रॅक्टिस केले पाहिजे. विथ एक्सप्लोरिंग युअर डोमेन, विथ प्रॅक्टिसिंग इन युअर डोमेन, विथ हॅव्हिंग प्रोजेक्ट्स इन युअर डोमेन. 4th इयर इज अ टाइम की तुम्ही तुमचं फायनल इयर प्रोजेक्टवरती फोकस करा. युअर फायनल इयर प्रोजेक्ट शुड बी स्टँडिंग आउट फ्रॉम एव्हरीवन एल्स. मग मी माझा डोमेन जर स्ट्रॉंग केला 2nd इयरमध्ये, 3rd इयरमध्ये, तर 4th इयरमध्ये मी त्याच डोमेनमध्ये माझ्या टीम सोबत मी फायनल इयर प्रोजेक्ट केला. आणि सतत बाजूला तर आपल्या ते चालू होतं, माझ्या डोमेनचं मी प्रॅक्टिस करत होतो. तुम्ही तुमच्या डोमेनचं प्रॅक्टिस करा, प्रोग्रामिंग प्रॅक्टिसचं प्रॅक्टिस करा, इंटरव्ह्यू कसे द्यायचे ते प्रॅक्टिस करा, सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करा तुमचे, कॉलेजचा अभ्यास, कॉलेजचा वगैरे तुम्ही बघू शकता, फेस्ट वगैरेवरती लक्ष द्या, करा. बस अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, दॅट इज नेटवर्किंग. नेटवर्किंग तुम्ही करू शकता तुम्ही लोकांसोबत फ्रॉम लिंक्डइन अँड इंस्टाग्राम. मी इंस्टाग्राम का इन्व्हॉल्व्ह करतोय? कारण की ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर मला आता कळतंय की किती आपण नेटवर्किंग करू शकतो आपली. कळलं? तर लोकांचे जॉबला जातात, त्यांना मेसेज करा, त्यांना विचारा की हे तुमच्याकडे इंटर्नशिपची जागा आहे का? असेल तर माझ्याकडे हे स्किल्स आहेत, माझा हा रेझ्युमे आहे, मी असं काम करू शकतो. इज देअर एनी वेकेन्सी अवेलेबल फॉर इंटर्नशिप्स? इफ येस, प्लीज डू कन्सिडर मी, असं त्याला सांगा. माझी जी 2nd इयरची इंटर्नशिप होती, दॅट वॉज बिकॉज ऑफ नेटवर्किंग. इंटरव्ह्यू कसा द्यायचा वगैरे ते सगळ्या गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे. प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. जर कोणाची इंग्लिश वगैरे चांगली नाही आहे, तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता, बिकॉज दॅट गोष्टी मॅटर्स. कळतंय? म्हणून कॉलेजमध्ये भरपूर सारे टेक ग्रुप्स असतात. माझ्या कॉलेजमध्ये पण गुगल डेव्हलपर स्टुडंट क्लब होतं, त्याच्यामध्ये मी मशीन लर्निंगचा लीड होतो. तर तुम्ही पण असं काहीतरी करू शकता, बिकॉज ते सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टी तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये जर टाकणार ना, ते एनहान्स करता एक गोष्टी. तर 4th इयर 3rd इयरमध्ये नेटवर्किंग, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, इंटर्नशिप ह्याच्यावरती चांगल्यापैकी लक्ष द्या. अँड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस तर करतच राहायचं आहे. मी आज पण टाइम काढतो की भाई मला प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करायची आहे, बट आता मला टाइम नाही भेटत आहे. बट मी रोज विचार करतो की आज मला एक कोड सॉल्व्ह करायचा आहे. येऊया आपण कॉलेज प्लेसमेंट्सवरती. कॉलेज प्लेसमेंट्स चांगले नसतील until and unless you are into IIT. जर नाही आहेत चांगले, फाईन. तुमचे स्किल्स मॅटर करतात. तुम्हाला बाहेरून जॉब भेटणार आहे. जर तुमचे स्किल्स चांगले आहेत, बाहेर कनेक्ट करा लोकांची, लिंक्डइनवरती कनेक्ट करा, मेल पाठवा लोकांना, इंस्टाग्रामवरती कनेक्ट करा, लोकांना मेल पाठवा. कुठे ॲप्लिकेशन्स दिसत आहेत, रोज ॲप्लिकेशन्स करा. माझ्या दीदीने मला सांगितलेलं की रोज ॲटलिस्ट तेवढे ॲप्लिकेशन्स केले पाहिजे. मी धाड ॲप्लिकेशन्स करत होतो. मी खूप सारे इंटरव्ह्यूज दिले, तर ते करा. आणि इंटरव्ह्यूचं सर्वात गोष्ट मेन तुम्हाला आता मी सांगतो, इंटरव्ह्यूज जर तुम्ही ॲज अ CS स्टुडंट द्यायला चालला आहात, तर तुमची एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुमची असली पाहिजे, माझी पायथन. मग तुमची त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुमचे बेसिक्स क्लिअर असले पाहिजे. त्या प्रोग्रामिंग लँग्वेज रिलेटेड तुमचे किंवा इन जनरल
UPS कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. UPS कॉन्सेप्टच्या क्लिअर असल्याच्या नंतर डेटा स्ट्रक्चर्सचा कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. आणि मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, इंटर्नशिप डझंट मॅटर. इंटर्नशिप मॅटर का करतात? स्टँडर्ड करण्यासाठी. बट इंटरव्ह्यूजला मॅटर करणार का? नाही. एक्सपिरियन्स विचारणार तुमचा की तुम्ही लास्ट इंटर्नशिपमध्ये काय केलं, सांगा काय केलं. तर तुम्ही तेवढं फ्रेम करून जा की येस आय डीड XYZ बिकॉज XYZ सो आय गॉट XYZ. हे असतं. बिकॉज पर्पज वर्क आणि बेनिफिट हे तुम्ही एका आन्सरमध्ये दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर शॉर्टमध्ये तुम्हाला परत सांगतो की फर्स्ट इयरमध्ये एक्सप्लोअर करा की तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या लँग्वेजमध्ये काय करायचं आहे. पर्टिक्युलर मी इन जनरल बोलतोय. सेकंड इयरमध्ये त्यालाच तुम्ही एकदम स्ट्रॉंग बनवायचा ट्राय करा. आणि त्याच्यासोबत तुम्ही आता जॉबमध्ये तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जॉब हवा आहे त्याच्यामध्ये पण भरपूर असतात ना. आता बाकीच्या फील्डमध्ये पण भरपूर असणार आहे. तर सेकंड इयरमध्ये ते विचार करा. सेकंड इयर थर्ड इयरमध्ये इंटर्नशिप्स अप्लाय करा, अप्रेंटिसशिप्स अप्लाय करा आणि छोटे छोटे प्रोजेक्ट्स घ्या. लोकांशी कनेक्ट करा, लिंक्डइनमध्ये कनेक्ट करा, इंस्टाग्राममध्ये कनेक्ट करा, रील्स पण टाकू शकतात तुम्ही. 12th स्टँडर्ड आणि इंजिनिअरिंग ह्या गोष्टी मी केल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. असं नाही की मी काहीतरी चुकीचंही बोललो असेल, बट मी या सगळ्या गोष्टी केल्या तर आता मी इकडे उभ्या तुम्ही बघतात मला, माझं काय वाईट नाही झालंय. म्हणून तुम्ही पण ह्या गोष्टी चांगल्यापैकी फोकस करा. तुम्ही बेटर करा. तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे. आता सर्वात जास्त काय चांगलं आहे, ChatGPT आहे तुमच्याकडे. ChatGPTला तुम्ही सांगा की मला हे करायचंय, मला हा टाइम टेबल दे, मला आज पायथन शिकायचंय. त्याला सांगा की आय वॉन्ट टू लर्न पायथन इन 10 days. गिव्ह मी टाइम टेबल अकॉर्डिंगली. तो तुम्हाला टाइम टेबल देईल. इथेच एंड करतो. आय ट्राय टू कीप इट व्हेरी मच कॅज्युअल अँड ऑन द पॉइंट, कारण की बाकीच्यांना पण बोर नाही झालं पाहिजे. सो दॅट वॉज माय मोटो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय हवी आहे, आणि मी ट्रिपला जाणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याच रिलेटेड असणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. सो थँक्यू सो मच अँड भेटूया परत. बाय बाय. ऑल द बेस्ट.